शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या. कुटुंबातील एकालाच पीएम किसानचा लाभ, लाभार्थ्याची संख्या होणार कमी. केंद्र सरकार पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. या अंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता या योजनेसाठी अर्ज करताना पती पत्नी आणि मुले याचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. शेतकरी पीएम किसानसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज भरतात. त्यांना या योजनेचा लाभही मिळतो. मात्र काही हप्ते मिळाल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी सांगितले जाते. एकदा आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांचीच ती कागदपत्रे असून वारंवार ई-केवायसी करायला का सांगितले जाते, हा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आला होता. हप्ता जाहीर होऊन जवळपास 3 महिने होत आहेत. 19व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. केंद्र सरकार पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता जारी करेल. 7/12 कोरा करण्याचा शब्द फडणवीस विसरले का? सरकार कर्जमाफीला बगल देते का? शेतकऱ्यांचा सवाल. सरसकट 7/12 कोरा करण्याचे आश्वासन देत देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी अजून कर्जमाफीविषयी शब्दही काढला नाही. दुसरीकडे शेतीमालाचे भाव पडल्याने उत्पादक खर्चही निघत नाही, तर कर्ज कसे फेडणार या चिंतेत शेतकरी आहेत. कर्ज थकल्याने नवीन कर्ज मिळत नाही. इतर लाभ खात्यात जमा झाल्यानंतर ते वळते केले जात आहे. खरे तर निवडणुकीच्या काळात महायुतीकडून कर्जमाफीचा जोरदार प्रचार करण्यात आला होता. त्यामुळे सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्याच बैठकीत कर्जमाफी होईल अशी हवा निर्माण केली होती. निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक यश मिळाले आहे. पीएम किसान बनावट ॲप करते शेतकऱ्यांचा घात, अनेक शेतकऱ्यांचे मोबाईल हॅक. कांद्याचा झाला वांदा, हवामानामुळे वाढली चिंता. करपा रोगाची शक्यता वाढली असून काही ठिकाणी पीक पिवळे पडू लागले आहे. सिंचनाने 2000 हेक्टरवर झाली नवीन ऊस लागवड. रब्बी हंगामासह फळ लागवडीतही जोरात. सिद्धेश्वर इसापूर धरणातील पाण्याचा फायदा. 1,500 निराधारांनी आता जगायचं तरी कसं? निराधारांना औषधाचा खर्चही भागेना. लाडक्या बहिणींना मात्र सरकारचे प्रेम. शासन लक्ष देणार काय? योजना 40 वर्षापासून, मानधन मात्र अल्प. योजनेत 2019 पर्यंत मानधन 900 रुपये होते. त्यानंतर 1000 रुपये करण्यात आले. 2022 पासून मानधन 1,500 रुपये करण्यात आले आहे. सोयाबीन विकले 3,800 रुपयात. तुरीचे दर 7,000च्या खाली.